अध्यात्म हा विषय काढलेलाच आहे आणि आपल्याकडे संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज, ती सांस्कृतिक परंपरा त्यांना लाभलेली आहे आणि तत्त्वज्ञान हा विषय ते शिकवत होते. पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तर आजची पिढी आणि संत साहित्य म्हणजे तरुण पिढीला, युवा पिढीला संत साहित्य मार्गदर्शक कसं ठरू शकेल, काय वाटतं? कसं आहे की कुठलाही जर आपण विचार घेतला तर त्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक भाग असा असतो की तो त्याच तेवढ्यापुरत्याच काळाला मर्यादित असतो तेवढ्यापुरता, आणि दुसरा एक भाग असा असतो की तो त्या काळाच्या, त्या स्थळाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो. याच्यासाठी एक नाव चांगलं म्हणजे अभिजात हे नाव आहे. तर ज्या विचारांमध्ये तात्कालिकता कमी असते आणि वैश्विकता स्थळ काळाची जास्त असते, तो विचार केव्हाही तुम्ही पाहिलात, ऐकलात तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारचा विचार हा संत विचार आहे, अशा निष्कर्षापर्यंत आम्ही येऊन पोचलो. आता मुद्दा कुठं येतो माहिती का, की संतांनी ज्या प्रकारच्या भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्येच आपले विचार मांडले, व्यक्त केले, ती मराठी आणि आजची मराठी यांच्यामध्ये एक तफावत आहे. म्हणजे त्या मराठी भाषेचं स्वरूप बदललं आणि त्याच्यात काही गैर नाही. म्हणजे भाषा ही आपल्या समाजाच्या गरजांप्रमाणे रूप बदलत असते. तर ही भाषा जर आपण समजून घेतली तर आपल्याला संतांचे विचार समजू शकतात. आणि मग असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या शाश्वत आहेत. म्हणजे ज्याला आपण मूल्य म्हणतो, की माणसाला कुठल्याही काळामध्ये तो कुठलाही असेल त्याला काही एक मूल्यव्यवस्था लागतेच लागते. तर अशी मूल्यव्यवस्था उभी करण्यामध्ये संतांचा वाटा त्याही काळामध्ये होता आणि त्याची जर आपण नीट मांडणी करू शकलो त्या विचारांची तर आजही आपणाला त्याचा उपयोग होऊ शकतो. विचार शाश्वत आहेत आणि नावाप्रमाणेच अभंग, अक्षय आणि अक्षर आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सगळ्याच स्तरावरनं प्रयत्न सुरू आहेत. तर हा अभिजात दर्जा मिळाला तर नेमकं काय फरक पडेल आणि मुळात मराठी भाषा ही भाकरीची भाषा, ज्ञानाची भाषा होण्यासाठी काय करते? नाही, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे कोणत्या अर्थाने वेगळ्या आहेत की अभिजात दर्जा जर मिळाला तर एक प्रतिष्ठा मिळते भाषेला, एक मानसिक मुद्दा झाला. पण दुसरा मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या भाषेमध्ये नवनवे उपक्रम व्हावेत, त्या भाषेचा आणखी विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडून खूप मोठा निधी मिळतो. तर तो निधी मिळाला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून तर त्याचा निश्चितपणे भाषेला फायदा होईल, हा मुद्दा. आणि एक तुम्हाला मी हा मानसिक मुद्दा सांगितलाच की प्रतिष्ठा मिळते, आपल्याला एक आत्मविश्वास येतो की अरे आपली भाषा अशी आहे, म्हणून ते लोकांना हवंसं वाटतं. आणि मला असं वाटतं की ते व्हायला पाहिजे. त्यासाठी आहेत प्रयत्न चालू आहेत, करणारे करतायत वगैरे वगैरे. आपणही त्यांना पाठबळ वगैरे देऊ आणि बघूयात काय होतं ते. दादांकडून, उदयदादांकडून तुम्हाला एक विशेष प्रश्न असा आहे की मराठी माणसाला ज आणि ज, च आणि च, झ आणि झ याचे वेगळे उच्चार शिकवायला लागत नाहीत, ते अपसूक येतात. तर उर्दूमध्ये जसा नुक्ता असतो तसा मराठीत आपल्याला नाही का देता येणार ज आणि जच्या? नाही, आपण म्हणालात पहिल्यांदा ते महत्त्वाचं आहे, ते त्याला आपोआप समजतं बोलता बोलता, म्हणून त्याची गरज नाही भासत. म्हणजे चमचा याच्यामध्ये दोन आहेत, तो च आणि च दोन्ही आहेत. नुकता न देताना आपल्याला कळतं की कोण चमचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या भाषेची अंगभूत प्रकृती आहे, आत्तापर्यंत आपण तिला जोपासत आलो नाही, काही गरज नाही. हा गरज कधी पडेल की जो ध्वनी, जो उच्चार आपल्या भाषेत नाहीच आहे, तो आणायचा म्हटलं तर आपण वेगळं अक्षर करणार, काही इंट्रोड्यूस तर गरज नाही. एखादं अक्षर आपलं जे आहे तेच ठेवणार, फक्त त्याच्यामध्ये अशी काहीतरी खूण टाकणार. म्हणजे जसं नुक्ता, जसं उमलाऊट, जसं अशा गोष्टी असतात त्याप्रमाणे. पण आत्ता जे आपली प्रचलित व्यवस्था आहे काय 52 वगैरे अक्षरांची, त्यात कुठेही नुक्ता वगैरे गोष्टींची गरज नाही. आपण सगळे नेटिव्ह स्पीकर त्या भाषेचे, म्हणून जन्मापासूनच आपल्याला त्याचं बाळकडून मिळत असतं आणि ते वळण लागतं आपल्या जे बेलं तसं. कुठे सरांना काहीतरी बोलायचं आहे. छोटा प्रश्न आहे अगदी, की 2-3 दिवस जी चर्चा चालू आहे, आपण साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहात, तर हा जो काही नवीन अभ्यासक्रम येतो आहे याच्याशी आपण सहमत आहात का? नाही, त्याच्यामध्ये कुणीच शाळा माणूस सहमत असणार नाही.
म्हणजे मी शहाणा नाही असं तुम्हाला म्हणायचं की काय? मी कारण कसं आहे माहिती आहे का, की म्हणजे मलाही माहीत नाही, तो ते वेगळं खातं आहे, म्हणजे त्याचा मंडळाशी काही संबंध नाही, आमच्या भाषा विभागाचाही संबंध नाही. मला वाटतं ते शिक्षण विभागाचं खातं हे आहे. तर त्यांनी कसा निर्णय घेतला, काय केला, आणि असा निर्णय घ्यायला मुळात भाषा सल्लागार समिती वगैरे भाषाशी संबंधित ज्या संस्था आहेत अंतर्गत सरकारच्या, त्यांचे अहवाल त्याच्यापेक्षा वेगळे आहेत पहिल्यापासूनच. म्हणजे याचा अर्थ काय होतो की सरकारच्या अखत्यारीमधलं एक खातं दुसऱ्या खात्याच्या विसंगत असा निर्णय घेतं, आणि ते योग्य नाही. बरं, आपण 10 वर्ष आम्ही ऐकतो की अभिजात दर्जा नाकारला जातो, तर ती कारणं काय आहेत की ज्यामुळं केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी नाकारतं? ते नेमकी कारणं काय? आता ओ माय गॉड, हे खरं तर एक 5 मिनटं तुम्ही द्याल का मला? थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, अगदी कमीत कमी शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. कसं आहे की त्या कोणती भाषा अभिजात यासंबंधीचे काही निकष ठरलेले आहेत, म्हणजे होते, आणि त्याप्रमाणे आपली भाषा आपण कशी अभिजात आहोत हे सांगायचं, त्याचा पुरावा द्यायचा, त्याचा युक्तिवाद द्यायचा, आणि तो सरकारपुढं अहवाल रूपाने सादर करायचा. तर माझ्या समजुतीने ही प्रक्रिया पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सुरू झाली. 2012 असं काहीतरी साल वगैरे असेल, आणि 2013मध्ये तशा प्रकारे एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याला अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी निर्माण केलेली समिती म्हणूयात आपण. त्या समितीने 3 महिन्यामध्ये अहवाल सादर करावा असं गृहीत होतं, परंतु 3 महिन्यात काही झालं नाही. त्या समितीने वारंवार मुदतवाढ घेतली, आणि प्रत्यक्षामध्ये त्याला 2014 साल उगवलं, आणि 2014 सालीसुद्धा मे महिना, म्हणजे 1.5 वर्ष साधारणपणे समितीने घेतली. आता तो पहिला अहवाल जो सादर झाला ना, तो पहिला अहवाल हा मराठीत सादर केला गेला. आता दिल्लीच्या लोकांना तुम्ही मराठीमध्ये अहवाल सादर करून त्यांना कसं कळेल? नाही, तुम्हाला हे माहिती पाहिजे ना लोकांना. म्हणजे आपणही काय गफलती केल्या हे माहिती पाहिजे. नाही, त्या चुकाशी लोकांचा काही संबंध का नाकारली त्यांनी कोणत्या कारणाने? नाही, अजून कुठे नाकारली? कोणी नाकारलेली नाही, ते मुळात स्वीकारलेली नाही, नाकारलेली नाही, ते लोंगडे तिथेच ठेवलेले आहे. हां, अच्छा. आणि मी हे सांग एक मिनिट, म्हणजे 5 मिनिट मी त्याची मागितली देतो तुम्हाला. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर आपण काही तो मेमध्ये आपण काय केलं, 14 सालच्या तो अहवाल मराठीत सादर केला. मग तिकडनं असं सांगितलं गेलं की अरे हा मराठीत कसा काय चालेल, हा तिथल्या लोकांना कळायला पाहिजे ना, म्हणजे इंग्रजीत पाहिजे, कमीत कमी हिंदीत तरी पाहिजे. मग तो त्यांनी नोव्हेंबरला सादर केला. म्हणजे प्रत्यक्षात 3 महिन्याची गोष्ट आपण करायला पाहिजे होती, ती करायला आपण जवळजवळ 2.25 वर्ष घेतली. हा झाला मुद्दा. दरम्यानच्या काळात आता हे दुसरा पहा इंटरेस्टिंग आहे. 14 सालच्या जानेवारी महिन्यामध्ये ओरिसाच्या सरकारने त्यांची समिती स्थापन केली, आणि तिने अक्षरशः जून जुलैमध्ये अहवाल म्हणजे 6 महिने सादर केला. तो इंग्रजीत केला, त्यामुळे त्यांची प्रक्रिया लवकर सुरू झाली, आणि त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये 2014च्या दर्जा मिळाला. तोपर्यंत आपला अहवाल कुठेतरी तिथं जाऊन पडला होता. म्हणजे त्याच्यात आपण त्याच वेळेला सादर केला असता योग्य वेळेला, तर आत्ता ह्या सरकारचं काय म्हणणे वगैरे असा मुद्दाच आला नसता. एक तर नक्की आहे की जे सरकार उडिया भाषेला दर्जा देतं त्याला मराठीला दिलाच पाहिजे, कारण निश्चितपणे आता मी कुठल्याही भाषेला कमी लेखत नाही, पण जर एक एवढा दर्जा असेल उडिया भाषेचा, तर मराठीचा दर्जा त्याच्यापेक्षा कमी नक्कीच नाही. फक्त आपण त्याच्यात वेळ काढूपणा केला, ही पहिली आपली चुकी आहे. हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आत्मपरीक्षा नावाची काही गोष्ट आहे ना, तर हेही मला असं वाटतं की आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग पुढच्या आत्ता त्याच्यानंतर काय झालं, आत्ता परवा मी ऐकलं, त्या कौशिक नावाचे सद्गृस्त येतात साहित्य अकादमीचे अध्यक्ष, ते म्हणतात की आता प्रपोजल वगैरेची गरजच नाही, आम्हीच देणार आहोत दर्जा भाषांना. आता बोलणे फोलं झाल्याने डोलणे वाया गेले, अशा प्रकारचा तो मुद्दा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा नक्की मिळेल या खात्रीसह आपण, म्हणजे आपली भाषा अभिजात आहेच आणि तिला तो दर्जा मिळेल. आणि मोरे सर म्हणाले की तिकडच्या लोकांना आपली भाषा कशी कळणार, पण दुर्दैव असं आहे की आपल्याकडच्या लोकांनाही आपली भाषा कळत नाही. 457ची गाडी आहे असं म्हटलं तर तरुणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. 457 म्हणजे नेमके किती? त्यामुळे केवळ त्या लोकांना आपली भाषा कळत नाही असं नाही, आपल्याकडच्या मंडळींनाही कळत नाही. असो,
हा मोठा विषय आहे. आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत.